लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त बीडच्या परळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसंच माजी मंत्री धनंजय मुंडेंनी हजेरी लावली। यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनी स्वतः काम केलेल्या खात्यांबाबत भाष्य केलं। मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत। माटेगावला 5 कोटी रुपयासाठी आपल्या अण्णांसाठी यांच्या स्मारकासाठी माझ्या खात्यात त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी दिला, त्यावेळी जिजाऊंच्या जन्मस्थळी तिथे दिला। अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्याचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी सरगरत राहीन आणि तुम्हाला अभिमान वाटेल। मला मंत्री व्हायची पहिली संधी मिळाली। जो विभाग परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला त्याच विभागाचं पहिल्यांदा मला मंत्री म्हणून कारभार करायची संधी। विधान परिषदेला ठराव घ्यायला लावा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न दिला गेला पाहिजे। ठराव घेणारा पहिला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।